आयुष्यात चांगलं करिअर करण्यासाठी म्हणून मुलं इंजिनिअरिंग आणि MBA सारखे पर्याय निवडतात. भविष्यातील अनेक स्वप्न पाहून जेव्हा शैक्षणिक जीवनातून बाहेर निघून नोकरी शोधण्याची वेळ येते तेव्हा मात्र खरी पंचायत होते. आता नोकरी मिळणे अशक्य झाले आहे. अनेक विद्यार्थी आजकाल एका क्षेत्रातलं शिक्षण घेऊन वेगळ्या क्षेत्रात नोकरी करतात. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर नोकरी मिळत नाही, त्यामुळे जी मिळाली ती वेळेवर स्वीकारावी लागते. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिस्थितीने यशाचा मार्ग दाखवला. नोकरी शोधताना आयुष्यात अपयश आल्यामुळे अनेकांनी व्यवसायाचा मार्ग निवडला. कोणी चहाची गाडी टाकली तर कोणी वडापाव विकायला सुरुवात केली. काही लोक अभिनयाकडे वळले तर काही लोक गायनाकडे. तुम्ही अनेक स्टँडअप कॉमेडियन्सही पाहिले असतील जे उच्च शिक्षित आहेत, मात्र नोकरी न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात नवीन मार्ग निवडला. आज आपण अशा 4 मित्रांची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी इंजिनिअरिंग नंतर नोकरी केली, मात्र नंतर नोकरी सोडून कुल्फी विकण्याचं काम सुरू केलं आणि यशस्वी व्यवसाय सुरू केला. चला तर मग पाहूयात या 4 मित्रांच्या व्यवसायाची कहाणी. हा प्रवास आहे चेन्नईत राहणाऱ्या 4 मित्रांचा, ज्यांनी स्वतःची कंपनी उभारली आणि कुल्फी विकायला सुरुवात केली. नवीन कुमार, कार्तिक, निखिलेश आणि कार्तिकेयन हे अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून चांगले मित्र होते आणि पुढे त्यांनीच एकत्रित मिळून हा व्यवसाय उभा केला. नवीन कुमारच्या डोक्यात ही कल्पना आली. त्याने मार्केटमध्ये पाहिलं की लोक कुल्फीच्या बाबतीत खूप सिलेक्टिव्ह आहेत. प्रत्येक ऋतूमध्ये कुल्फीची विक्री होते. आईस्क्रीम पेक्षाही जास्त फ्लेवरच्या कुल्फी बाजारात मिळतात आणि त्यांचा खपही चांगला होतो. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी एक व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हे 4ही मित्र वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करायचे, मात्र नोकरी सोडून एकत्रित येऊन व्यवसाय उभा करायचा असं त्यांचं ठरलं. खरं तर चेन्नई सारख्या उष्ण आणि दमट वातावरणात इतरही अनेक ब्रँड्सच्या कुल्फ्या असताना आपली कुल्फी बाजारात विकणे हे त्यांच्यासाठी जरा अवघडच काम होतं. मात्र तरी देखील 2017 मध्ये त्यांनी आपली कंपनी चालू केली. ब्रुजो कुल्फीच्या नावाने त्यांनी विक्री चालू केली आणि आज हा चेन्नईतील सर्वात लोकप्रिय कुल्फीचा ब्रँड आहे. हा व्यवसाय उभारण्यासाठी त्यांनी लोन घेतलं, कारण व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांच्याकडे पैसे नव्हते. सगळ्यांनी एकत्रित येऊन जेव्हा फंड गोळा केला तेव्हा जवळपास 1 लाख रुपये जमा झाले. त्यानंतर त्यांनी कॅनरा बँकेतून 26 लाख रुपयाचं लोन घेतलं. बँकेला देखील त्यांची ही व्यवसायाची आयडिया खूपच आवडली होती, त्यामुळे बँकेने देखील त्यांना चांगला सपोर्ट केला. सुरुवातीला त्यांनी 80 स्क्वेअर फूट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आणि सोशल मीडियाच्या मदतीने आपला ब्रँड प्रमोट केला. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लावले. यामुळे लोकांपर्यंत तो ब्रँड पोहोचू लागला आणि लोकांना तो आवडायला देखील लागला. परिणामी काम वाढलं आणि प्रॉफिटही वाढला. काम वाढल्यामुळे त्यांनी आपलं युनिट 1000 स्क्वेअर फूट इतकं विस्तारित केलं. वर्षभरात कंपनीचा टर्नओव्हर 24 लाखांपर्यंत गेला आणि शेवटी 4 मित्रांनी सुरू केलेला एक छोटासा व्यवसाय यशस्वी झाला. मित्र व्यवसायाच्या बाबतीत कुठलंच कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ते सांगतात की आम्ही ज्याला कुणाला माल सप्लाय करतोय त्याला कुठलीच अडचण येऊ नये याची आम्ही काळजी घेतो. बाकी कुल्फी मॅन्युफॅक्चर करणारे ब्रँड्स दुकानापर्यंत माल नेऊन देत नाहीत, पण आम्ही लोकांना दुकानापर्यंत सर्व्हिस देतो. त्याचबरोबर आम्ही याही गोष्टीची काळजी घेतो की आमच्याकडून जाणारा माल हा लोकांना आवडतोय की नाही, आणि म्हणूनच हा व्यवसाय आज चेन्नईत यशाच्या शिखरावर आहे. हे 4ही मित्र 4 वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असल्यामुळे त्यांना कुठल्याही अडचणी आल्या नाहीत. व्यवसाय करता करता ते आणखी शिकले आणि शिकता शिकता त्यांनी आपला व्यवसाय मोठा केला. आपल्या हातची नोकरी सोडून लोन घेऊन एवढा मोठा व्यवसाय उभा करण्याची रिस्क घेणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आणि त्यासाठी या 4 मित्रांचं करावं तितकं कौतुक कमीच.